नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलची प्रतीक्षा अजून वाढलेली आहे। आता सेकंड फेजला सुद्धा आपल्याला प्रतीक्षेत थांबावं लागणार आहे। सेकंड फेज कधी होईल अंदाजे हे पण सांगतो। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टलला कोणत्या विद्यार्थ्यासाठी अजून डेट वाढवण्यात आलेली आहे स्वप्रमाणपत्रासाठी ते पाहणार आहोत। तर आपण आता सध्या जर बघितलं, महाराष्ट्र रिक्रुटमेंट या वेबसाइट वर आहे आणि टीचर रिक्रुटमेंटच्या या वेबसाइट वर पवित्र पोर्टलचं न्यूज बुलेटिन काय नवीन आलंय ते बघायचंय। न्यूज बुलेटिनवरच विश्वास ठेवा मित्रांनो, इतर कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका। आणि आजचा अपडेट आहे बघा, तुम्ही पाहू शकता 9/4 चा अपडेट आहे। आणि काय म्हटलंय बघा, पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारासाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे, पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना, दुसरा टप्पा TAIT 2022 9/4/2025 या डेटचं अपडेट दिलेलं आहे। काय म्हटलंय बघा इथे, शिक्षक पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करणे याबाबतचे पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेली दिनांक 10/3/2025 ते 12/3/2025 रोजीच्या सूचनेचे अवलोकन करावे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, SEBC सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजेच मराठा आरक्षण भेटलं आहे, 10% आरक्षण भेटले त्या प्रवर्गासाठी या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत 10/3/2025 ते 21/3/2025 या कालावधीत सुविधा देण्यात आली होती। सदर दिलेल्या कालावधीत आवश्यक जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त करण्यास अडचणी निर्माण झाल्याचे विनंती अर्ज विचारात घेता दिनांक 10/4/2025 ते दिनांक 14/4/2025 या कालावधीत बदल दुरुस्ती करण्यात येईल। लक्षात घ्या, उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत दिनांक 10/3/2025 व 12/3/2025 रोजीच्या सूचना विचारात घेऊन आवश्यक ती कारवाई करावी। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, फक्त मराठा आरक्षणवाले SEBC सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग या लोकांसाठी फक्त आणि फक्त इथे एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे आणि ते 4 दिवसाचं आहे। या 4 दिवसामध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे। त्याचा आता नॉन क्रिमिनलची माहिती भरायची, त्यानंतर जातीच्या दाखल्याची माहिती भरायची, दोन्ही माहिती व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे। आणि या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ही सुविधा पुरवण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवनियुक्त शिक्षकांना जून मध्येच नियुक्त केलं जातं। मीन्स फेज 2 चा जर विचार केला, जून मध्येच विचारात घेतला जातो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, इथे एक गोष्ट आवर्जून पाहणं गरजेचं आहे की जून मध्येच नियुक्ती असेल तर साधारण आपलं 25 एप्रिलला अंदाजित डेट नुसार 25 एप्रिलला आपलं फेज 2 च कार्यक्रम चालू होईल, कारवाई चालू होईल, प्रेफरन्स यायला चालू होतील, प्रेफरन्स निवडण्याची प्रक्रिया चालू होईल, त्यापुढे नियुक्ती प्रक्रिया चालू राहील। आणि येणाऱ्या काळामध्ये SEBC AWS या विद्यार्थ्यांना संधी जास्त असणार आहे। या विद्यार्थ्यांच्या कमी मार्काला सुद्धा सिलेक्शन होण्याची संधी निर्माण होणार आहे मित्रांनो। त्यामुळे तुमच्याकडे डॉक्युमेंट क्लिअर ठेवा। अजून एक सूचना देतो, जे लोक AWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये मोडतात त्यांनी तात्काळ इकॉनॉमिकल विकर सेक्शनचे जे काही सर्टिफिकेट 31 मार्च नंतर रिन्यू करणं गरजेचं असतं, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी 31 मार्च नुसार रिन्यू करणं आवश्यक आहे। बऱ्याच लोकांच्या कमेंट येतात की सर रिन्यू करणं गरजेचं आहे का? यस, EWS हे सर्टिफिकेट तुम्हाला तात्काळ रिन्यू करून घ्यायचं आहे। दरवर्षी रिन्यूची डेट असते 31 मार्च नंतर, ते 31 मार्चच्या अगोदरच आपल्याला चालत नाही। आणि आपल्याला अलर्टनेस म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 31 मार्च नंतर दुसरं सर्टिफिकेट, नवीन सर्टिफिकेट काढणं गरजेचं आहे। आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजेच EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन 10% आरक्षण या लोकांनी सुद्धा आपलं सर्टिफिकेट रिन्यू करणं आवश्यक आहे। तसंच बघा, SEBC चे 10 तारखेपासून ते 14 तारखेपर्यंत म्हणजे 10 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचं SEBC प्रमाणपत्रातलं काय अडचणी असतील, बदल करायचा असेल, त्यानंतर नवीन भरायचं असेल तर सर्व माहिती भरू शकणार आहात पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर जाऊन।
आणि पवित्र पोर्टलच्या वेबसाईटवर कसं जायचं हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. लॉग इन करायचं आणि जायचं, व्यवस्थित बघायचं, दाखवतो तरी पण. हे बघा 2022च्या सेशन मध्ये जायचं. त्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन हा ऑप्शन येतो. लॉग इन मध्ये तुमचा जो काही TIIT दिलेला जे काही सर्टिफिकेट नंबर आहे किंवा रजिस्टर नंबर आहे ते टाकायचं, पासवर्ड टाकायचं, कॅप्चा टाकायचं, ओपन करायचं आणि आपल्याला इथे सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. त्यानुसार स्वप्रमाणपत्र झालंय का अनसर्टिफाईडचं सर्टिफाईड करून व्यवस्थितरित्या सबमिट करायचंय आणि परत एकदा लॉग आउट करून परत एकदा लॉग इन करून बघायचं खऱ्या अर्थाने स्वप्रमाणपत्र आपलं झालेलं आहे का. त्या पद्धतीने आपण या आगामी भरतीमध्ये आपला संधी मिळवण्यासाठी आपण ही डॉक्युमेंट अपडेटेड करणं गरजेचं आहे. तत्पूर्वी व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या ग्रो अकॅडमी या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.